नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळा 1 मे 2026 रोजी सायन्स कॉलेजमधील पूरणमल्ला आवटी सभागृहात अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। माननीय सीए डॉक्टर प्रवीण पाटील, अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटी, माननीय ॲडव्होकेट प्रफुल्ल अग्रवाल, उपाध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटी, माननीय प्राध्यापक सौ श्यामल पत्की, सचिव नांदेड एज्युकेशन सोसायटी, माननीय ॲडव्होकेट प्रदीप नागापूरकर, सहसचिव नांदेड एज्युकेशन सोसायटी यांची प्रमुख उपस्थिती होती। पूज्य स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्राफ यांनी ध्येयवादाने चालवलेल्या या संस्थेमध्ये गेल्या 24 वर्ष काम करण्याची, अध्यक्ष म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली, हे माझं भाग्य समजतो। या संस्थेतला प्रत्येक माणूस हा जो आहे समाज प्रेमाबद्दल, देशप्रेमानं भारावलेला आहे, कारण यांच्यामध्ये हे स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्राफ यांनी हे सगळं पेरलेलं आहे। माझी अशी खात्री आहे की आमच्या संस्थेतला प्रत्येक विद्यार्थी, काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता, कर्मचारी सर्वजण या विचारांना भरलेले आहेत की आपला हा समाज, आपला देश हा पुढे गेला पाहिजे। आणि या दृष्टीनं या सगळ्या भावना ज्या आहे आजच्या कार्यक्रमामध्ये त्या जास्त प्रज्वलित झालेल्या आहेत। आजच्या महाराष्ट्र दिनी खरोखर सर्वजणांनी मला असं वाटतं की मनोमन आपली अशी शपथ घेतलेली आहे की आम्ही समाजासाठी, आपल्या देशासाठी निश्चितपणानं काहीतरी केल्याशिवाय राहणार। डॉक्टर काब्दे साहेबांनी मागचे 24 वर्ष गोविंदभाई श्राफच्या निधनानंतर ही धुरा वाहिलेली आहे। आमच्या संस्थेचा इतिहास असा होता की अध्यक्ष वारल्यानंतर नवीन अध्यक्षाची त्या ठिकाणी निवड होत असे, परंतु ते 2 वेळा घडलेली घटना काब्दे साहेबांनी मोडीत काढली आणि त्यांनी स्वतःहून वार्धक्यामुळे या ठिकाणी राजीनामा देऊन एक नवीन नेतृत्वाला संधी देण्याचं कार्य केलं। ते अचानक नाही घडलेलं, मागच्या 4-5 वर्षापासून सतत ते मला त्या दृष्टीने तयार करत होते, माझी मानसिकताही तयार करत होते आणि त्यांच्या पुरोगामी विचारांच्या ही जी संस्था आहे मुळातच पुरोगामी विचारांशी बांधील आहे आणि त्या विचारांशी बांधील असणारी अशी आमची सगळी पदाधिकारी मंडळी, उदाहरणार्थ माझ्यासोबत जे उपाध्यक्ष आहेत प्रफुल्ल अग्रवाल, हे समाजवादी नेते कैलासवासी राधाकिशनजी अग्रवाल यांचे चिरंजीव आहेत। माझ्यासोबत सहसचिव असणारे कॉम्रेड प्रदीप नागापूरकर, हे कॉम्रेड अनंतराव नागापूरकर यांचे चिरंजीव आहे। आमच्यासोबत असणारी आमची मोठी भगिनी श्यामलताई पत्की ह्या नरहर कुरुणकर यांच्या कन्या आहेत। अशा पद्धतीने पदाधिकारी निवडताना त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणेच आम्ही पावलं उचललेली आहे आणि आताही मोठं काही निर्णय घ्यायचा असेल तर आजही आम्ही हक्काने डॉक्टर काब्दे यांच्याकडे जातो, त्यांच्याशी सल्लामसलत करतो आणि पुढचा निर्णय आम्ही घेतो। आम्ही त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो। नवीन पायंडा त्यांनी घातलेला आहे, तो पायंडा येणाऱ्या प्रत्येक अध्यक्षाला यापुढे पाळावा लागेल की मृत्यूपर्यंत टिकून न राहता योग्य वेळी आपण निवृत्त व्हावं आणि नवीन नेतृत्वाच्या हातामध्ये ही संस्था द्यावी। हे जे त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केलेलं आहे त्याचं पालन करण्याचा मी पण प्रयत्न करेल। जेव्हाही अशी वेळ येईल त्यावेळेला मी पण स्वतःहून निवृत्त होईल, हे या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं।